धनला या शुभ्र वस्त्राभृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमत दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत हे साजिरे माथा शेंदूर पाक झरवरे दुर्वांकुराचे तुरे माझे चित्त विरे मनरथ पुरे देखो निचिंता हरे गोसावी सुत वासुदेव कबीरे या मोरया स्मरे मनोजम मारुती तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतायं वरिष्ठं वातात्माजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति तद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याभिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वहि साक्षीभूतं भावा प्रीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमो नमः समचरण सरोजं सान्द्रलीलाभुदाभं जगनहितपानि मण्डनं मण्डनानं करुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव दवहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करुणी प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो श्री ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा साष्टांग ज्ञानेश्वरासी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विदेश सामर्थ्य येते जिथे मानवाला मिले मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता नमस्कार रामराया सदा नम्र माथा बोला पुंडलिक वरविहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सियावर रामचंद्र भगवान की जय नागेश्वर भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय काल भैरव भगवान की जय गाव देवी माते की जय परम पूज्य खरे महाराज की जय परम पूज्य कपिलाने महाराज की जय परम पूज्य लक्ष्मण महाराज की जय परम पूज्य पुरुषोत्तम महाराज की जय शिवा छत्रपति शिवाजी महाराज की जय शिवा छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय सनातन वैदिकीय हिंदू धर्म की जय 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 रणवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया मंगल मूर्ति मोरया हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम
राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण संकट हरि राजा राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम नारद मुनि महाराज की इंद्रायणी पिरी वसणाऱ्या रे वसणाऱ्या इंद्रायणी पिरी वसणाऱ्या रे इंद्रायणी तिरी वसणाऱ्या इंद्रायणी तिरी वसणाऱ्या इंद्रायणी तिरी वसणाऱ्या श्री गणेश नमना तुला रे श्री गणेश नमना तुला रे नमन तुला गणेश गणेश नमन तुला गणेश गणेश नमन तुला गणेश ज्ञानामृतमयी
ज्ञानामृत हे जगास निघाले ज्ञानामृत हे ज्ञानामृत हे जगास निघाले समाधिष्ट हो आपण झाले समाधिष्ट हो आपण झाले इंद्रायणी तिरी वसनाऱ्या इंद्रायणी तिरी वसनाऱ्या श्री ज्ञानेशा नमना तुला रे श्री ज्ञानेशा नमना तुला रे नमन तुला ज्ञानेशा ज्ञानेशा नमन तुला ज्ञानेशा ज्ञानेशा नमन तुला ज्ञानेश्वर माऊली रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 हरे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम तुला कुंडली तोरले हारे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सियावर रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय हर हर महादेव काशी विश्वेश्वर भगवान की जय हा सुंदर असं वातावरण भालगाव म्हणजे परमार्थिक गाव आज अख्ख्या रायगडमध्ये भाल ही आपली छोटी पंढरी म्हणून समजली जातं आणि या भाल गावात माझं कीर्तन हे मी परमभाग्य आपल्या सर्वांचा परिचयाचा अभंग सर्वांना माहीत असलेला सोपा अभंग मी निवडलेला आहे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची या ताजा भक्ताची या ताजा भक्ताची या ताजा पावन कसे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन उच्चारिता राम उच्चारिता राम होई पाप शम उच्चारिता राम 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 राम
अक्षय पुण्यभूमी आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन वंदीन काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना काही केल्या तुझे काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना काही केल्या तुझे दशरथा ते पायसदान काही केलं तुझे मन पालटेना मन पालटेना काही केलं तुझे मन पालटेना मन पालटेना दास म्हणे जना सावधान दास म्हणे जना सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन वंदीन अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा बोला सियावत रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय पंढरीनाथ भगवान की जय माय बाप आज हा जन्म उत्सव आणि हा जन्म उत्सवासाठी जो अभंग मी निवडलेला आहे तो समर्थ रामदास स्वामी ज्या महात्म्याने आपल्या या समाजासाठी या समाजाचं कल्याण करण्यासाठी अहोरात्र धडपड केली ते समर्थ रामदास स्वामी आणि आज या उत्सवानिमित्त आलेले सर्व श्रोते वर्ग मायबाप या राम मंदिराच्या परिसरामध्ये आपण सर्व इथे बसले आहात काहीतरी पुण्य आहे म्हणून तुम्ही इथे बसले आहात आता ह्याच्यात कितीतरी पट लोक आतापर्यंत घरी आहेत कारण ही आवड सर्वांना नसते त्यासाठी पुण्य लागतं ना कोण म्हणतंय मला आवड आहे पण मला कमरेचा त्रास आहे मी बसू शकत नाही कोण म्हणते मला बीपी शुगर आहे घाम येतो मी बसू शकत नाही कोण म्हणते मला पाय लांब करायला लागतात म्हणून मी येत नाही आणि तरी सुद्धा अशी लोक येणारी हे त्यांचं पुण्य आहे महाराज सांगतात की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली माऊली सांगतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आहे म्हणून मायबाप इथं येणं ही एक सुद्धा भक्ती आहे भगवंताची भक्ती आहे तर अभंग आहे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्तांची या काजा पावत असे उच्चारिता राम होई पाप क्षमा पुण्याचे दिच्छव्य पुण्यभूमी समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल सांगायला अजून गेलो तर समर्थ रामदास स्वामींचा जन्म सुद्धा याच दिवशी झाला याच तिथीला आणि याच वेळेला झाला ते पण काय परमभाग्य असेल मायबा समर्थ रामदास स्वामी यांच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये विठ्ठलाचा आपल्या सुकाळ होता विठ्ठल 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 पण समर्थ रामदास स्वामी सांगतात की आजकालची परिस्थिती हे पांडुरंगा आजकालची परिस्थिती कमरेवर हात ठेवून
उभं राहण्याचे नाही रे, उभं राहण्याचे नाही. असं सांगत असताना काही लोकांनी आक्षेप घेतला की समर्थ रामदास स्वामी आमचे हे दैवत बदलण्याचे प्रयत्न करतात, महाराष्ट्राचे दैवत बदलण्याचा प्रयत्न करतात. पण तसं नाही. समर्थ रामदास स्वामी सांगतात की धनुष्य बाण घेऊन हे रूप विठ्ठलाचं राम रूप आहे आणि विटेवर उभं राहून कमरेवर हात ठेवणं हे विठ्ठलाचं रामरूप आहे. हे लोकांना समजावून घेतात. फक्त रूप बदलण्याचा प्रयत्न करतात. आणि ह्यासाठी समर्थ रामदास स्वामी स्वतः पंढरपूरमध्ये गेले आणि स्वतः पंढरपूरमध्ये गेले. त्या सावळ्या पांडुरंगाच्या समोर उभं राहिलं आणि त्यांच्या समोर टाहा फोडतात. इथे का रे उभा श्रीरामा, इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा. इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा. इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन. इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा. काय केली, काय केली अयोध्यापुरी, काय केली अयोध्यापुरी. इथे वसली पंढरी, काय केली शरयू गंगा, काय केली, काय केली शरयू गंगा. इथे बाहेर चंद्रभागा, इथे बारे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा. इथे बारे उभा श्रीरामा, मनमोहन. अरे चाप बाण काय केले रे, अरे चाप बाण काय केले रे. कावरी ठेविले, अरे चाप बाण काय, चाप बाण काय केले रे. कावरी ठेविले, रामदासी जैसा भाव, रामदासी जैसा भाव, तैसा होई पंढरी राव. रामदासी जैसा भाव, तैसा होई पंढरी राव. तारे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा. तारे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, मेघश्यामा, मेघश्यामा. बोला पुंडलिक हार विठ्ठल. समर्थ रामदास स्वामी सांगतात की अरे मी काही दैवत बदलण्याचा प्रयत्न करत नाही, फक्त रूप बदलण्याचा प्रयत्न करतो. कारण आता ही वेळ कमरेवर हात ठेवून उभा राहण्याचा नाही. आता होईल ते होईल, पण या समाजाच्या कल्याणासाठी जे मी करणार आहे ते करणारच आहे. पण असं करण्यासाठी तुम्हाला वाटतं समर्थांनी ह्या गोष्टी सहज केल्या आहेत. आज जय जय रघुवीर, जय जय रघुवीर म्हणतो, ह्याच त्रिखंडामध्ये हा आवाज घुमतोय, हे काही सहज झालं का हो? त्यासाठी काहीतरी यातना भोगायला लागल्या असतील ना समर्थांना. समर्थांनी त्यांना कितीतरी शारीरिक शिबिगाडी आणि कितीतरी गोष्टी सहन कराव्या लागल्या. काही लोक म्हणत होती कसा येतोय तो पंढरपूरमध्ये बघू आम्ही,
कसा तो मंदिरामध्ये येते बघू आम्ही. पण जेव्हा समर्थांनी त्या चंद्रभागेतून स्नान करून उभे राहिले, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, तो बाहुबली म्हणजे त्या काळचे हनुमंतराय देत असतील हो, असा बलदंड ताकदवान जे बोलणारे होते ते शेपूट टाकून घरी आले आणि इतकं सहन केलं. आज या समाजामध्ये सुद्धा प्रत्येक गावागावामध्ये समाजामध्ये हीच अवस्था चालली मायबाप. छोटस उदाहरण देईन तुम्हाला. एका तळ्यामध्ये एक उंदराचं पिल्लू तडफडत होतं. ते आता बुडणार, ते आता बुडणार. तेवढ्यात वरून एक कबूतर, म्हणजे कबुतरनी मादी होती, ती जात होती. तिचा लक्ष त्या तळ्याच्या डबक्यामध्ये गेला आणि तिने विचार केला. ती शेवटी आई आहे हो. तिने विचार केला, अरे हा जर माझा पिल्लू असता तर मी असं ठेवलं असतं का, त्याला उचललं असतं. म्हणून त्या कबुतराने खाली उंदीर आहे काय आहे बघितलं नाही, ती खाली आली, त्या उंदराला आपल्या पंजामध्ये पकडलं आणि त्या घरट्यामध्ये लावून ठेवलं. रात्रभर त्या उंदराला ऊब दिली. तो उंदीर कधी जिवंत होऊन कधी तयार होऊन निसटला, पत्ता नाही लागला. मग आता कबूतर उडायला, आता ती आपला नित्यकर्म करायला उडायला गेली तर तिला उडता येत नाही. सज्जनो, तिला उडता येत नाही का, कारण त्या उंदराच्या पिलाने रात्रभर तिचे पंख कुडतुडून टाकले. आणि अशाच उंदरांपासून आपण सावध राहा मायबाप. अशा उंदरांपासून आपण सावध राहायला पाहिजे. आणि अशीच ही उंदरं होती. समर्थांनी विचार केला की निंदकाचे घर असावे शेजारी, त्याशिवाय कोणाची प्रगती होत नाही. आणि अनेक चाच समर्थांनी सहन केले. आणि म्हणून कवी म्हणतात, नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम बाई मी. कुणी म्हणेही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी. कुणी म्हणेही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी. जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजले हरिनाम, मोजले हरिनाम. विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. सियावर रामचंद्र भगवान की जय. काय थोडा गाणे वेळ झाला आपल्याला, त्याच्यामुळे जास्त संगीत घेत बसत नाही का मायबाप. पुढे अभंगामध्ये आहे, उच्चारिता राम होय पाप शम, पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. मी माझ्या कीर्तनामध्ये नेहमी सांगत असतो, राम नाम आधार जिन्हें वो जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं. माय बाप, हे माझं रामरायाचं रूप, रामाचं हे चरित्र विश्वामध्ये सर्वात आदर्श चरित्र म्हणून समजलं जातं. राम
राम या शब्दाला नाही वेलांटी नाही हुकार, एकदम सरळ चरित्र आहे माझ्या रामाचं. रामरायांची कथा ही नुसती मंदिरातली कथा नाही मायबाप, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. रामरायांची कथा ही नुसती मंदिरातली कथा नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या घराला मंदिर बनवण्याची कथा आहे मायबाप. प्रत्येकाच्या घराला मंदिर बनवण्याची कथा आहे. मला सांगा, दशमस्कंदा अगोदर नवमस्कंद आलं का? दशमस्कंदा अगोदर नवमस्कंद आलंय, याचं कारण असं आहे मायबाप, की जोपर्यंत तुम्ही माझ्या प्रभू रामचंद्रांच्या आचरणाचा चष्मा परिधान करत नाही, तोपर्यंत तुम्हाला भगवान गोपाळ कृष्णांचा चरित्र कळणार नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्या रामरायाच्या आचरणाचा चष्मा परिधान करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला गोपाळ कृष्णांचं चरित्र समजणार नाही. म्हणून म्हणतो मी, राम नाम आधार जिन्हें वो जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं. अरे वानरांच्या हातातून एका दगडाबद्दल राम नाव टाकून जर तो तरंगत असेल मायबाप, तर मला सांगा, आपण तर माणसं आहोत, आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्याला भगवान का नाही करणार? का नाही करणार? भगवान गोपाळ कृष्ण 10व्या अध्याय म्हणतात, ते शाम सतत युक्तानाम प्रीतिपूर्वकम, ते सांगतात की मला काही देऊ नका तुम्ही, पण माझं नामस्मरण हे नित्य नेमाने करा. भगवंत हा भावाचा भुकेलेला आहे. नाही तर म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने पावणार नाही, देव बाजारातला भाजीपाला नाही. भगवान सांगतात की तुम्ही श्रद्धेने जर मला आवाज दिलात ना, जिथं जिथं तुमची संकट असतील ना, त्या संकटामध्ये मी तुमच्याकडे धावून येईन मायबाप. नामामध्ये इतकी ताकद आहे ना मायबाप, देवापेक्षा नाम श्रेष्ठ. ते दगडावर जर तुम्ही नाम टाकून जर दगड करतोय मायबाप, तर देवापेक्षा काय श्रेष्ठ आहे? तर नाम श्रेष्ठ आहे मायबाप. मला एक या नामाबद्दल मला सांगायचं आपल्याला. मला सांगा, सर्व महिलांना सांगतोय मी, प्रत्येकाची इच्छा आहे, आज तो विषय मी बोलतोय, की अशा काही महिला आहेत की घरात पतिदेव इतका दारू पितो की सोडून इतका दारू पितो, त्या दारूमुळे हाती आला संसार झाला खलास, असं वाक्य आहे. पण तुम्हाला एक मंत्र सांगतोय, तो जर तुम्ही मंत्रच केलात ना, तर मी या नारळाच्या गादीवर उभा आहे. 2 महिन्यात जर दारू नाही सोडली ना, तर मी परत कीर्तन नाही करणार, असा मंत्र तुम्हाला सांगतोय. काय बा, तुम्ही बोलायला अगोदर बुवा सांगा लवकर. कोणाचा पितो हात वरती करा, नका नका करू, नाहीतर संध्याकाळी रावण मी निघेल. फक्त ऐका माय बाप, तो मंत्र आहे रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुम्ही म्हणा आम्ही तर रोज म्हणतो, पण ते कसं म्हणावं, कधी म्हणावं, हे कान देऊन ऐका महिलांनी. मला सांगा, तुम्ही रोज जेवण बनवता, सकाळी 1 तास बनवता, संध्याकाळी 1 तास, जेवणाला 1 तास तर लागतो, 1.5 तास लागतो. जेवण बनवताना काय काम आहे? आपल्या हाताला काम आहे, कांदा काप, हे काप, ते काप, पायाला इकडं तिकडं जावं लागतं, कानाला कोणतरी आवाज देतं, डोळ्याने पाहावं लागतं, नाकाने वास घ्यावं लागतं, भाजी शिजली की नाही. पण तोंडाला काही काम नाही. त्या तोंडाने फक्त रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी 1 तास बोला. जर 1 तास बोलला तर 5000 वेळा होतं. किती वेळा होतं? 5000 वेळा मंत्र बोलणं होतं. मग सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, दिवसाला झाला 10 तास. मग 10 तास जर तुम्ही 2 महिने बोलले
आणि तो जो बनवता तो प्रसाद आहे ना, तो प्रसाद नाही, तो महाप्रसाद होईल. आणि तो महाप्रसाद तुम्ही कितीही पावडड माणसाला घाला, त्याची जी सवय आहे, तुम्हाला जी इच्छा आहे, ती सवय बदलणार. हा माझा गादीवर बसून शब्द आहे माझा. पण तुम्ही म्हणाल असं केल्याने होतं का? मागे पेनला एक बस गेली दारू सोडण्यासाठी, जाताना पीत पीत गेले, येताना पीत पीत आले. पुंडलिक वरदे हार विठ्ठल. माय बाप, मी कीर्तनामध्ये बोलतो, मी वयाने लहान आहे, पण मी कुठलीही गोष्ट पुराव्याशिवाय बोलत नाही. तुम्ही म्हणाल महाराज पुरावा काय आहे? यासाठी आहे पुरावा, देतो तुम्हाला पुरावा. थोडा आपण एक 5 मिनिटं महाभारतामध्ये जाऊ. महाभारतामधले भीष्माचार्य युगपुरुष महात्मा, इच्छा ज्यांना इच्छा मरण असते ते भीष्माचार्य. त्या भीष्माचार्यांकडे भगवान गोपाल कृष्ण 5 पांडवांना घेऊन गेले आणि भीष्माचार्य त्यांना धर्माच्या गोष्टी, ज्ञानाच्या गोष्टी शिकवत होते. हे शिकवत असताना द्रौपदी तिथे मधीत हसली. हो, द्रौपदी हसली मध्ये. भीष्माचार्य म्हणाले, अगं द्रौपदी, तुला काही कळतंय की नाही? मी आज ह्यांना धर्माच्या गोष्टी शिकवतोय, ज्ञानाच्या गोष्टी शिकवतोय. तू कुलवान घराची स्त्री आहेस, तू पतिव्रता आहेस, तुला हसतोस, तू हसतेस. तेव्हा ती म्हणाली, पिता महा, बाबा मला माफ करा, एक बोलू का? म्हटलं काय आहे, बोल. हे बघा, तुम्ही आज माझ्या या नवऱ्यांना ज्ञानाच्या गोष्टी शिकवता, ठीक आहे, धर्माच्या गोष्टी शिकवता, ठीक आहे, पण मला सांगा, जेव्हा भर सभेमध्ये माझी साडी दुशासन ओढत होता, तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता? हो, तेव्हा तुमचा ज्ञान कुठे गेला होता? तेव्हा तत्सक भीष्माचार्याच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणाल, माऊली चुकलो, मी चुकलो, माऊली मी चुकलो. आता मला समजलं तू का हसलीस, पण याचं उत्तरही तुला सांगतो. त्याने उत्तर काय दिलंय तुम्हाला म्हणतो दिला, रामकृष्ण हरी, त्याचा हा उत्तर पुरावा देतो. त्यांनी सांगितलं, मी का हसलो द्रौपदी, मी का तुला मदत करू शकलो? मी मदत तुला करू शकलो असतो, पण तुला का मदत नाही केली? कारण मी दुर्योधनच्या घरचं मीठ खाल्लं होतं. मग मला सांगा, आज इतका महात्मा युगपुरुष माणूस जर वाईट माणसाकडून वाईट मीठ खाल्लं तर त्याची ही मती भ्रष्ट झाली. तर तुम्ही आम्ही आज जप करून जर एखाद्या दारूच्या माणसाला तुम्ही दिला तर त्याची दारू का नाही सुटणार? पण 2 महिने तुम्ही नित्यनामन करा आणि मला फोन करा. पण आपण करणार नाही. जेवण बनवा की सिरियल लावा, सासू कुठं चालले, सून कुठं चालले, कोणाला किती दिवस गेले, कोणी काय केलं, काय करायचं आपल्याला? ते काय करायचं आहे? हा, म्हणून माझं सांगणं तात्पर्य असं आहे. पुन्हा आपण अभंगाकडे जाऊया की उच्चारिता नाम होय पापशम, पुण्याचा निश्चय पुण्य भूमी. पुढे अभंग आपला आहे, पुढचा अभंग असा आपला आहे की काही केल्या तुझे मन पालटेना, दास म्हणे समाधान. असे सांगतात काही लोक किंवा काही भक्त भगवंतावर इतके अफाट प्रेम करतात, इतके अफाट प्रेम करतात, तरी सुद्धा त्यांच्या पदरात दुःख आहे. मग आपण म्हणतो मी सकाळ संध्याकाळ पूजा करतोय, सगळं करतोय, तरी माझ्या वाट्याला दुःख का? तर हे सगळे प्रारब्धाचे भोग आहेत मायबा, प्रारब्धाचे भोग आहेत. पण एक असा भक्त आहे की जो अहोरात्र रामाची सेवा करतो, रामाचं नाम जाप जपतो, एकनिष्ठ भक्त. त्याचं एकच नाव आहे, आपल्या सर्वांना माहित आहे, बोला पवन पुत्र हनुमान की जय. काही दिवसाने ती सुद्धा जन्माष्टमी आली आहे. बाप हनुमंतराय इतके भक्ती होते, इतके भक्तिमय होते रामाबद्दल. रामायणामधला एक प्रसंग सांगतो. जेव्हा लंका दहन झाला, सर्व आपल्या लंकेमध्ये आले, वानर आले, सुग्रीव, अंगद, राम, लक्ष्मण, सीता सगळे आले, राज्याभिषेक झाला.
सगळे आनंद आनंद. हर्षणी अयोध्या नगरी, हर्षणी अयोध्या नगरी, सर्व आनंदमय वातावरण. आणि मग प्रभू रामचंद्राने ठरवलं सर्वांना आपण आता बक्षिसे देऊया. बक्षिसांची यादी केली. पहिला नाव कोणाचं असेल? कोणाचं नाव असेल पहिलं नाव कोणाचं असेल? सर्वांना वाटलं हनुमंताचं नाव पहिला असेल, पण नाही. लक्ष्मणाने नाव वाचलं. राजा अंगद, सुग्रीव, सगळे वानरांची नावं घेतली. नील, जांबुवंत. हनुमंतरायाचं नावच नाही. हनुमंतराय विचार करतोय, अरे मी देवाचा एवढा परम भक्त, देवाने माझं नाव नाही घेतलं. त्याला थोडा वाईट वाटला. म्हटलं मी देवाला दिसलो नसेल, आपण त्याचा फोटो काढला दिसत कारण आपण अशी मानावरती करू. तसं हनुमंतराय गदा घेऊन पुढे आले. जय श्रीराम, जय श्रीराम. आणि त्याची नजर जगाच्या मालकाकडे गेली. जगाच्या मालकाने त्याच्याकडे पाहिलं आणि डोळ्यातील टचकन पाणी आलं आणि रामाने नाम खाली घातले. हो, मारुतीने विचार केला, अरे देवा, देवा मला काही नको रे, फक्त तुझ्या पायाकडची एखादी चुरलेली मला पाकळी दे, मला बस, मला काही नको देवा, पण मला बक्षीस का देत नाही? सीताई म्हणाला, हो ऐकलं का? त्यावेळी अहो म्हणायचे, आता काय म्हणतात तुम्ही ठरवा. कुंडली कवरले हार विठ्ठल. अहो तेव्हा तिकडून आवायचं काय हो? अरे मारुती आहे बघा, त्याला काहीतरी द्या. रामाने सांगितलं, तू त्याच्या नादी लागू नकोस, तू शांत बस. असं कसं शांत बस? अहो तो आहे म्हणून मी इथं आहे, त्याने काही नाही केलं. राम काहीच म्हणाल नाही. शेवटी हनुमंताला दुःख झाला आणि हनुमंत बाहेर निघून जातोय. तेवढा सीतामाईने आवाज दिला, मारुते. आणि असा आवाज ऐकल्यानंतर तुला आनंद झाला माझ्या मारुतीला. पाठीमागा टन उड्या टाकत आला आणि आईच्या बाजूला उभा राहिला. आता पक्ष बदलला म्हणून आता ते चाललंय. पक्ष बदलला म्हटलं हे असं बदलायचं असतं. मारुते डोक्यावर हात फिरवला. मारुते अगं तू माझ्यासाठी किती काय केलंस रे, काय केलंस. थांब. मग सीतामाईनी आपल्या गळ्यातला जो कंठा होता, पृथ्वी मोलाचा एक हिरा असा, तो कंठा त्या मारुतीरायाच्या गळ्यामध्ये घातला. डोक्यावरून हात फिरवलं. मारुते हा घे तुला. मारुती म्हटलं, आई मला हेच हवं होतं. त्याने असा हिरा हातामध्ये घेतला आणि त्या हिऱ्यामध्ये नवरत्नाचा हिरा, मारुतीची, रामाची आणि सीतामाईचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसतोय. म्हटलं वा, छान छान छान. आणि उड्या मारत तो निघून गेला. आणि थोड्या वेळात आवाज आला, ठस. तू धावत आला, धावत सीतामाई. म्हटलं काय झालं? तुम्ही दिलेला कंठा मारुतीने फोडून टाकला. काय? मारुतीने फोडून टाकला? सीतामाई थोडा राग आला. बोलवून घे त्याला. मारुते, अरे तुला कळतंय की नाही रे? आज एवढा मोठा कंठा मला प्रभूने दिला होता, मी कुठलाही विचार न करता तुझ्या गळ्यामध्ये दिला आणि तू फोडलास. मग फोडू नये, मग काय करू? का? त्या कंठ्यामध्ये मला माझा राम दिसत नाही. सीतामाई म्हणाल्या, अरे तुला राम दिसत नाही का? एवढा राम करतोस, कुठे आहे रे राम? तुझ्यात आहे का राम? माझ्यात राम आहे का? आई राम नाही, तुम्ही सुद्धा आहात, तुम्हाला पाहायचं आहे का? थांबा. आणि मग गदा खाली ठेवला आणि आपली छाती चीर्ण केली आणि रामांचं आणि त्या सीतामाईचं फोटो पाहिलं. सीतामाई आणि रामराय दोघ जण उभं राहिली आणि हनुमंतराय म्हणतात, जिन्हें दाम चाहे प्रभु, जिन्हें दाम चाहिए, जिन्हें पैसा चाहिए, जिन्हें जो चाहिए वो सब दे दो, लेकिन मुझे जिन्हें दाम चाहे उन्हें दाम दे दो प्रभु, जिन्हें दाम चाहे उन्हें दाम दे दो, मुझे राम चाहे मुझे राम दे दो, मुझे राम चाहे मुझे राम दे दो, मुझे राम चाहे मुझे राम दे दो, जिन्हें राम चाहे.
दो, जिन्हें राम चाहे उन्हें राम दे दो, मुझे राम चाहे मुझे राम दे दो, मुझे राम चाहे मुझे राम दे दो, मुझे राम चाहे। मेरे इस परीक्षा का परिणाम दे दो प्रभु, मेरे इस परीक्षा का परिणाम दे दो, मुझे राम चाहे मुझे राम दे दो, मुझे राम चाहे मुझे राम दे दो, मुझे राम चाहे मुझे राम दे दो। बोला पवन पुत्र हनुमान की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय। काही केल्या मन पलटेना, म्हणलं तुम्ही काही करा देवा, पण माझं हे मन फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये गुंतलेलं आहे। पुढे स्वामी म्हणतात, दास म्हणे जना सावधान। आत्ताचा हा काळ खूप भयानक चाललाय, हो खूप भयानक चाललाय। आत्ताचा काळ काय चाललाय, भयानक चाललाय। त्यामुळे आता तुम्ही सावधान राहायला पाहिजे। मला सांगा, आता आपल्याला हा हिंदू धर्म टिकवायला पाहिजे। मला हे बघ, तुम्हाला अजून मी आज गादीवर सांगतो मायबाप, जर आपला हिंदू धर्म टिकला नाही ना, तर काही दिवसामध्ये हे सण सोहळे आहेत ना, हे तुम्हाला बंद करावे लागतील। म्हणून त्यासाठी तुम्हाला धर्म टिकवावा लागेल, धर्म टिकवावा लागेल। तो धर्म टिकवण्यासाठी काय करावं लागलं की सर्वप्रथम सर्वांनी कपाळावर टिक्का लावायचा आहे, कुंकू लावा, गंध लावा, चंदन लावा, पण आपण कोणीही लावत नाही। लावतो का? आज माणूस टोपी घालायला लाज वाटतोय का? का? अरे मुसलमाना बघायला त्यांची टोपी घालतात। मला सांगा, आज हा भाल आहे, अनेक गावं आहेत, कुठे पण आपण प्रेताला गेलो ना की प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धती असतात। त्या दिवशी नागोटण्याला गेलो होतो, 1-1.5 तास गेला मला त्याच्या वेगवेगळ्या पद्धती। माणूस आगरी, पण त्याच्या 5-5 किलोमीटर प्रथा बदलतात। पण मुसलमान अख्ख्या तुम्ही हिंदुस्थानामध्ये अख्ख्या जगात जा, त्यांची प्रथा फक्त एकच, म्हणून त्यांचा धर्म टिकत चाललाय आणि आपला धर्म आता बुडत चाललाय मायबाप। म्हणून प्रत्येकाने सावध व्हा, प्रत्येकाने सावध व्हा मायबाप, प्रत्येकाने सावध राहिलं पाहिजे मायबाप। मी कीर्तनामध्ये परमार्थिक आणि फक्त समाज प्रबोधन करतो, बाकी मी काही करत नाही। कारण आज समाज प्रबोधन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे माहिती। आज मला सांगा, आज महिलांनी सुद्धा काही आता कुंकू लावत नाहीत, त्या टिकल्या टिकली 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 म्हणून आता घरात कोण नाही, टिकली सगळ्या चालल्या। आता कुंकू का लावा? मी जेव्हा माझं श्रीवर्धनला माझं लेक्चर होतं, ते मोटिवेशन लेक्चर घेतो, त्या लेक्चरमध्ये मला त्या मुलीने सांगितलं, 14वीची मुलगी होती। म्हटलं सर, म्हटलं काय कुंकू का लावा हो? म्हटलं नाही माहित। मी आईला विचारलं, आई म्हटलं सौभाग्याचं लेणं आहे, मला सांगा आत्याच्या मुली सौभाग्याचं लेणं मानतील का? अरे महेश दळण आण, महेश पेनची साडी आण, हे आण ते आण, त्यांना सौभाग्याचं लेणं हे मान्य आहे का? नाही। मग त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर दिलं। हे बघा, मला सांगा, पहिले नळ भरायची, जी म्हातारी माणसं होती नळ भरायची, तेव्हा आपण तांब्याची तार वापरायचो किंवा तांब्याचा ते कडा वापरायचा, त्याच्यातून नळ निघायचे। पण कुंकू का लावा हा तिला मी उत्तर असा दिला, मायबाप मला सांगा, लग्न प्रत्येक स्त्री ही जोडवी घालते ना, का नाही घालत? घालते जोडवी। पण आजकाल पैसा वाढलाय, मी सोन्याची करीन, मी हा पायात घालीन, मी त्या पायात घालीन। पण जोडवी कधी घालतात हो? लग्नाच्या 2 दिवस अगोदर घालतात का लग्नाच्या 2 दिवस नंतर घालतात? कधी घालतात? का? कारण त्याला सुद्धा कारण आहे ना। मग ती चांदीचीच का घालावी? मायबाप, कानाचे पडदे उघडे ठेवू नये का? त्या मुलीला उत्तर दिलं, त्या मुलीनंतर समजलं त्या मुलीला।
कारण अंगठ्याच्या दुसऱ्या बाजूची जी अंगठी आहे ना, तिचा संबंध आईच्या गर्भाशी असतो. कशाचा असतो? आईच्या गर्भाशी असतो. रक्त भिसरण्याचं जो काम असतं ना, तो सुलभित होण्यासाठी चांदी ही अत्यंत सुंदर असं धातू आहे. मग सोन्याची का वापरत नाही, चांदीच का वापरतात? कारण चांदी हे सूक्ष्म म्हणजे सुचालक असं हे धातू आहे. मला सांगा, आज मुली तेही घालत नाही, कपडावर कुंकू लावत नाही, म्हणून गायनोजिक्सचे हॉस्पिटल आज काही लोकांना 5-5, 10-10 वर्ष मुलं होत नाहीत. हॉस्पिटल भरत चालले, डॉक्टर पैसे कमवत चालले आणि आपण देत चाललो. म्हणून हिंदू धर्म टिकवा मायबाप. आणि कुंकूमध्ये ब्युटेरिक ऍसिड नावाचा एक पदार्थ घटक असतो, तो घटक ते काम करत असतं, म्हणून कुंकू लावा. म्हणजे आता विज्ञान युगामध्ये तिला वैज्ञानिक उत्तर दिलं आणि म्हणून म्हणाली, सर आज मी नाही, माझ्या वर्गातल्या सर्व मुले कुंकू लावतील, हा माझा शब्द आहे. तुम्ही असं जर 5-5 जणांना सांगितलं ना, तरी आपला हिंदू धर्म टिकेल. अरे मायबाप, द्रौपदी त्यावेळी पण होती, द्रौपदी यावेळी पण आहे, दुशासन त्यावेळी होता, दुशासन यावेळी पण आहे. मी वाक्य माफी मागून वापरतो मायबाप, पण आपल्या मुलीबालींना तुकडे कपडे घालण्यासाठी सांभाळा. आज ओढणीचा प्रकार उडलाय, नाही ओढणी घेत कोण हल्ली, पण ओढणी मुलं आपल्या बापाची इज्जत कमी होऊ नये याकडे लक्ष द्या मायबाप, याकडे लक्ष द्या. अरे बाप आपल्यासाठी काय करतो, आई आपल्यासाठी काय करतो याची जाण ठेवा. धर्माची सेवा करा, आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा. तेच लागे माझ्या पायाला, अश्रू येते तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. म्हणून एकदा मुलगी माहेरी गेली ना, की तिला आपलं घर परत होतं, वडील परत होता. वडिलांबद्दल काय सांगावं? बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखर कणा, त्याच्या काळजामध्ये लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपतो खुशाल. बापा पाण्यातला मासा, बाप पाण्यातला मासा. बाप हा पाण्यातला मासा आहे, त्याचे अश्रू माशामध्ये दिसतात का तुम्हाला? अश्रू दिसणार नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आज उद्धार असं वाढत चाललंय मायबाप. वडिलांना आपल्याकडे खूप वेळ नाही आता, म्हणून आपला कीर्तन थोडा उशिरा झाला, त्यामुळं बरंच काही बोलायचं होतं, आणखी काही विषय आहेत आपण. आणि म्हणून प्रत्येकाने समर्थरामी सांगतात की दास म्हणे जना समाधान. आता सावधान, आणि आता आपण सावध व्हायला पाहिजे. आणि म्हणून मूलरंगा त्रिवरंगा या अभंगात समर्थ स्वामी सांगतात, आरंभी वंदीन अयोध्येचा, आरंभी वंदीन अयोध्येचा, भक्तांची या ताजा, भक्तांची या ताजा, मारा ना मार, भक्तांची या ताजा आब कसे, आरंभी वंदीन अयोध्येचा, आरंभी वंदीन अयोध्येचा, आरंभी वंदीन वंदीन अयोध्येचा. विचारी तारा
सीताराम राम. बालधन्य लवकर वेळ होतोय. उच्चारिता राम होय पाप शम. उच्चारिता राम 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 राम. पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. आरंभी गंभीर अयोध्येचा राम. आरंभी गंभीर अयोध्येचा राम.